55 लाखांच्या खोंडाला चक्क मधुमेह आणि हृदयविकार, माणसांना होणारे आजार आता जनावरांना। मंडळी, सांगलीतील एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। तांबवे गावातील अवघ्या 3 वर्षांच्या एका शर्यतीच्या खोंडाला मधुमेह आणि हृदयविकाराचा आजार जडलाय। महत्त्वाचे म्हणजे त्याची किंमत तब्बल 55 लाख रुपये इतकी आहे। खरं तर अनेक मैदानांमध्ये पहिला नंबर पटकावणारा हा खोंड काही दिवसांपूर्वी अचानक बसू लागला। धावताना धाप लागू लागली आणि तोंडातून फेस येऊ लागला। त्यामुळे मालक विजय निकम यांनी त्याला मिरजेतील पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले। तपासणीत धक्कादायक बाब समोर आली, ती म्हणजे खोंडाला हृदयविकार आणि मधुमेह झाला होता। डॉक्टरांनी एक्स-रे आणि रक्त तपासणी केली आणि त्यातून रक्तातील साखरेचे प्रमाण सामान्यापेक्षा 4 पट जास्त आढळले। तज्ञ डॉक्टरांच्या मते शर्यतीच्या बैलांना ताकद वाढावी म्हणून काजू, बदाम, दूध, अंडी यासारखे जड आहार दिले जाते। पण हा आहार त्यांच्या पचनसंस्थेला योग्य नसतो, त्यामुळे अन्न पोटात कुजते आणि गंभीर आजार उद्भवतात। सध्या खोंडावर उपचार सुरू असून इन्सुलिनही देण्यात आले आहे। योग्य काळजी घेतल्यास तो पुन्हा मैदानात धावू शकेल, असा डॉक्टरांना विश्वास आहे।